कंप्लीट करून सांगा आयो. तर पोरांनो नमस्कार. नवीन ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आहे पिठोरी अमावस्या. तर पिठोरी अमावस्याच्या दिवशी आम्ही आज गावाला चाललोय आणि गावाकडची पिठोरी अमावस्या कशी असते ते तुम्हाला दाखवायचे ह्या ब्लॉग मधनं. मी तुमचा होस्ट पृथ्वी पाटील, पृथ्वी ब्लॉग्स वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि मागच्या ब्लॉग मध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका या ब्लॉग मध्ये होणार नाहीयेत. तर शेवटी आपण निघालोय आपल्या घरातून आणि सामान सांगितलं घरी न्यायला. सो चला सामान वगैरे नेऊ. असं तयारी करून निघालो ना. आमची बिल्डिंग बघा कशी पडली झाली. आता तुम्हाला अजून एक दाखवतो. वा आमची एरिया बघा फुल हरियाली आहे. पाऊस जसा थांबलाय. तर शेवटी आपण आपल्या गाडीत बसलो आणि आता गावा साईडला जायच्या रस्त्याला निघालोय. तर चला थोडा पुढे गेलो आपण भेटू तुम्हाला. तर गाईज मी तुम्हाला आता यासाठी कॅमेरा ऑन केलाय. आमच्या येथील सगळ्यात सुप्रसिद्ध हनुमान पंचमुखी म्हणून आहे तो तुम्हाला दाखवतोय. तर बघा आता या साईडला राईट साईड बघा. सकाळ सकाळ दर्शन घ्या, जय श्रीराम बोला आणि व्हिडिओला सुरुवात करू आपण. चला ज्या अरे आज पावसाचा लय विचित्र प्रकार चालू आहे. थोड्या वेळासाठी काय होईल लगेच 5-10 मिनिटात चालू. म्हणजे असं वाटेल का तुम्हाला इथं तो ऊन पडलाय. ऊन पडला नाही का 2 मिनिटं पुढे गेलं तुम्ही लगेच पावसाच्या झारा येतील तुमच्या अंगावर ना, तुम्ही अख्खे भिजून जाल. सो बी प्रिपेअर्ड आणि रेनकोट घालून जा जायचं असेल किंवा छत्री घेऊन जा. सो डायरेक्टली असे निघू नका. पावसाळे दिवस आहेत आणि काळजी घ्या आपली. गाडी सावकाश चालवा. चला तर गाईज गावा साईडला आलो. हिरवळ आणि आपली नद्या यांचीच मजा आहे. दुसरा काय नाही मजा आहे. बघा आता दोन्ही साईडला हिरवळ आहे आपल्या आणि राईट साईडला नदी आहे. तेव्हा राईट साईडला एक नदी आहे. मासे पकडायची कामं चालू वाटतं. हेच मजा. आणि या नदीच्या बाजूला आमच्याकडची मस्त की शाळा आहे. शाळा बघा कसली भारी आहे. तुमच्या प्रायव्हेट शाळा पिक्यावरती हिच्या समोर 1-1 लाख रुपये देऊन तुम्ही भरता ना त्या प्रायव्हेट शाळा तुमच्या पिक्यावरती अशा शाळा येतं. लहान पोरं झालेत शाळेत जायला. हे बघा लहान पोरं यांचीच मजा आहे रे. आपण जोपर्यंत लहान असतो ना त्यापर्यंतच मस्ती मजा करू शकतो. मोठं झाल्यावर आपल्याला काय भेटू शकत नाही. काय नाही बोलायचं याच्यात. शेवटी आलो आमच्या घरी. आमचा योग लालपरी बाई वरतीच बसून ये. किती दिवस झाले शिकायचे म्हणा चालवायला. ही कशी चालवायची त्या बघायची म्हणा. ही एक दिवस हिची टेस्ट ड्राईव्ह होईल आपली काहीच नाही. या टेस्ट ड्राईव्ह म्हणजे तुम्ही सगळी असणार माझ्यासोबत नाही. याचा पण ब्लॉग बनवू आपण. पहिली टेस्ट ड्राईव्ह म्हणजे ब्लॉग बनवू. याचा टेन्शन घेऊ नका. तर ते आपण आलो घरी. तर निघूया. शेवटी आलो आपण आपल्या घरी. निघू आपलं घर. चला बघूया आपल्याला काय चालू इकडे. काय चालली बिड्डा कुठलं झाले नाही काय डीएटी म्हणजे भाजी कुठली भाजी ती. अगं बोल. अरे रानभाजी. अरे रानभाजी एवढी शुद्ध का बोल लागली आता. हॅलो बोल नानी. हॅलो बोल. हॅलो इकडे हॅलो बोल. काय चाललंय बाकी. बस एवढंच. काय खातोस तू. बटाटा उपवास आहे मग. आज आपण जाणार आहोत ते पिठोरी आणणार. ते पप्पांसोबत जाणार आहोत. मोठ्या पप्पांसोबत. आम्हाला सगळं सांगणार आहे पप्पा काय कसं असतं ते सांगाल ना. हो नक्की ना. हो येऊ ना सोबत. चला आपण भेटू पुढच्या ह्याच्यात. चला आता साठी काहीच नंतर भेटू. काहीच याई उपवास धरलाय. मम्मी बघा किती खात. हे उपवास झाला का. काला उपवास धरता मग तुम्ही निसती. या गाव का त्या गाव होता तुमचा. तू एवढी म्हातारी झाली
एवढा वय झाले तरी तुला कशाला उपवासा जायला पाहिजे? आता आहे सुंदर आमच्या आत्ता घेतली का चिवरा घाला तर आनच खाला ना आता एवढं खाला किती खाला दोन्ही एवढा? राजगिरा खाला हात्या घ्या घाला 2-3 हात्या खाल्या. ही माझी आजीस काय झालं? जराशी कवूट आहे. म्हणजे कशी कवूट माहिती का माल्यावर कोण आला ना चला का त्याचा कारा घेतल्याशिवाय राहणार नाही. ती कशी धावत येईल काठी घेऊन. कोण घे कशी बोलायची तू? कोण आहे जोरान जोरान. कोण काय आणि दम कशी द्यायची? बोल दम कशी द्यायची पोरांना? त्यांना उस्काव तू ताला ताला येत ना निघा निघा. एवढी कवटपणा कशी काय तुझ्या पहिल्यापासून होती का आता आली? पहिल्यापासून ना. आज आमचा हा नैवेद्याचा पीठ निघतं इथून. पीठ चालवत आहेत. कसली भाजी? कशाची? माठाची भाजी आहे ती. हा का? तुमचं नाव काय? हो बोला. लाजतात किती ह्या. हा तुमचं नाव काय? नीलम पटेल. नाही यो आमचं घर छोटा आणि साधा आणि याचं अर्ध काम बाकी आहे अजून. त्याला वरती जाऊ. वरती काय मी तुम्हाला माझी रूम दाखवतो. इथलं काम चालू आहे. ही माझी रूम आहे. इथं पण तसंच आहे साधा बेडरूम टाकले. ह्या रूम मध्ये आपल्याला गेमिंग सेटअप करायचा होता पण इथं विषय असा आहे का लाईट 10 वेळा जातं ना. लाईट गेली कसं असतं ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ना. ही तशीच चांगली रूमच आहे. हिची लाईट कुठे आहे? हां लाईट आहे. ही पण रूम तशी चांगलीच आहे पण ही जशी बारीक आहे. आपला सेटअप तिथं बसेल ना. इथं नाही. हे बारका फॅन आहे. इथं फॅन बिन लावलंच नाही. तुम्हाला आता स्टोर रूम दाखवतो. इथे मस्त स्टोर रूम आहे. अशी स्टोर रूम आहे का इथं पण गेमिंग सेटअप होऊ शकतो आपला. इथनं आल्या पहिला इथं ही गेमिंग सेटअपसाठी रूम 500 येईल. फुल साऊंड प्रूफ होईल. आईला बघ पाल दिसली. पाल गाईज पल ही लांब लचक बॅट बॉल खेळायसाठी रूम आहे. नाही आमचा जुना कपाट सागाचा कपाट आहे पूर्ण. एकदम जुना कपाट आहे. आजोबांच्या काळात पणजोबांच्या काळातला. हे तुमचा बादशाह भाऊ. कसे आहे? तुम्हाला अजून एक मेन रूम दाखवायचे आम्हाला आता. आमची विंटेज रूम जिथे सगळं आमचा पहिलेचा भात बीत तिथे थांबायला. ही बघा हीच ती रूम. अख्खी दगडाची आहे. पूर्ण दगडाची. याच्यात आम्ही पहिले भात ठेवायचो आणि घुशी नको यासाठी म्हणून ती एकदम प्रॉपर दगडाच्या रूममध्ये पॅक केली होती ना. पहिलेच्या रूम अशा होत्या ना. आताच्या 4-5 वर्ष नाही होत तर त्यांच्या सगळ्यांचं प्लॅस्टर निघावं लागतं. तुम्ही काय करता? आम्ही आता बिड्डा घालतोय. कॅमेरा कामात नाही. बिड्डा नाही. बिड्डाच रे बाबा. नहीं पड़ेगा. बाबा पीठ आहे काय? एवढ्या पिठाचा काय करणार तुम्ही? नैवेद्य देवाला. तर एवढ्या साऱ्या पिठाचा आपण नैवेद्य बनवणार आहोत ना. त्या नैवेद्यामध्ये काय काय असणार आहे तुम्हाला सांगतोय. पहिला म्हणजे 1 लव, 1 कोल्हा, 1 चिंच, 1 आंबा, बोरं, मुटकी आणि मोदक लाडू व 1 पंती, 5 दिवे, 16 पेढे आणि 16 पातोऱ्या इत्यादी असणार आहेत.
आणि हा बनवलेला नैवेद्य देवाला दाखवून झाला, आरती पूजा झाली का त्यानंतर जे मोदक आणि पातोऱ्या असतील त्या सगळ्या आमच्या ताब्यात असणार आहेत ना, आम्ही खाणार आहोत सगळे. तर शेवटी सर्व नैवेद्य बनवून रेडी झालाय. तरी पण मम्मी आमची मोजतं नैवेद्य कमी नको पडायला म्हणून. आंबा आहे का? काजू जास्त वाटत तो. तर गाईज मला जरासा एक काम सांगितलं होता, तो काम करतो मी. भाजी कापाचं काम दिलं तर भाजी कापाची भाजी बघ किती दिली मला. त्या भाज्या कापाचे काम दिलं तर इकडे तिकडे थरपडू नको, ही भाजी काप गप. तर आता काय करणार भाजी कापाची कामं. चला लाईक करा, लाईक करा, शेअर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सप्लाय करा. सप्लाय करा. ओके, सप्लाय करू आम्ही व्हिडिओ. आणि कमेंट पण करा, आवडले काय काय असेल ते सांगून. कमेंट काय 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 असेल चुकला विकला का कमेंट करून सांगा. हा, कमेंट करून सांगा. आयो